कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? खुश होणार आपली मंडळी. तुम्ही तर नुसत्या मिरच्यांच्या डेक्यांबद्दलच कमेंट करत असता, पण हे बघा चिरफुलच्या बिया पण आपण काढत असतो. एक पिशवी बाकी आहे आणि या टायमाचा कलर बघा, विदाउट फ्लॅश लाईट. 250 ग्रामची पॅकिंग पाहिजे असेल तरी पण आहे आपल्याकडे. हे बघा. गुड मॉर्निंग उमा मॅडम, हाऊ आर यू? ऑल गुड. काय बनवतेस आज? अंडा आणि चिकन. अंडा आणि चिकन, बापरे. चपाती. हा, अंडा आणि चपाती म्हणजे गिला भुर्जी. तर आज एकदम भारीवाला नाश्ता देणार आहे, कारण आज आपण परत एकदा 100 किलो मसाले बनवणार आहोत. आणि त्याच्यासोबत आणखी काय ऑर्डर आहे आपल्याला? चिकनची ऑर्डर आहे. चिकन ग्रेव्ही, राईस आणि भाकरीची ऑर्डर आहे. आपल्या बेलापूरच्या इंडस्ट्रियल एरियामध्ये तिकडनं आपल्याला ऑर्डर आहे सेक्टर 15 मध्ये. ती पण आपल्याला 12:30 पावणे 1 पर्यंत डिलिव्हर करायची आहेत. 2 लेडीज बोलवल्यास ना? हा, 2 लेडीज पण येणार आहेत आपल्याला मसाला आणि ही चिकनची ऑर्डरच्या हेल्प करण्यामध्ये. आणि इकडे रॉ मटेरियल ज्याच्यामध्ये गरम मसाला आहे आणि थोड्याफार मिरच्या पण आहे. तर आता मी गरम मसाले बाहेर काढून घेतो. तर बघितलं ना तुम्ही, हे 100 किलो मसाल्यामध्ये किती सामान असते. नुसते आपण मिरच्यांनी ते कलर वगैरे ऍडेड काय करत नाही. हे बघा, प्रॉपर जे काही आपले खडे मसाले आहेत ते सर्व टाकत असतो. आणि कोण येते ना, काही ऍडेड कलर्स करतात काय तुम्ही काय टाकतात काय त्याच्यात? आता आपले युट्यूब फॅमिलीचे मेंबर जे व्हिडिओ बघतात ते पण विचारतात. तर जे काय आम्ही दाखवतो ते समोरासमोर आहे तुमचे. काही ऍडेड कलर वगैरे काही नाही आहे, पण आपल्या मसाल्यांनी जेवणामध्ये कलर चांगला येतो. आणि उमानी अर्धा काम करून ठेवलेलं आहे. ज्या लेडीज येतील त्यांचा काय दालचिनी फोडून ठेवलंयस ना तू? हे बघा कसं स्क्रॅच करून पीसेस केलंय. आणि ते जे टाइम लागते काय बोलतात त्याला, राई पण भाजून ठेवलाय ना? हा, तर आज आपला फटाफट काम होणार आहे. राई पण दोन्ही पॅकेट मी भाजून ठेवलेलं आहे. बघा, यालाच आम्हाला 3-4 तास जातात, म्हणून उमानी तेच काम लवकर करून ठेवलेलं आहे. कारण आपल्याला जेवणाची पण ऑर्डर आहे. बरोबर. तर आता या मिरच्या सर्व एकत्र करतो आणि मी त्या ताई लोकांना घेऊन येतो. ओके, तर नक्की ऑर्डर करा. हे बघा, घरगुती होममेड जसे आपल्या गावामध्ये बनवतात तशाच प्रकारे आपण बनवत आलोय आणि आजही तसेच बनवतोय. बघा, मसाले बघितले तुम्ही. आता मिरच्या पण आपण सुकवायला लावल्यात. बघा, मस्त एकदम ओपन ग्राउंड आहे, त्याच्यामध्येच जसे आपण सुकवत आलोय तशाच मिरच्या आणल्यात. काश्मीरी, टिक्का, सर्व प्रकारच्या मिरच्या एकत्र आपण सुकायला लावल्यात. आणि या मिरच्यांची आपण डेकं काढणार आहोत. मिरच्या वगैरे आपण सुकत लावत आलोय, सुकवून लावून आलोय. आणि आता इथे बघताय तुम्ही चिकन बनवायला झाली सुरुवात. 1.5 किलो चिकनची आपल्याला ऑर्डर आहे. त्यासाठी बघा, कांदा आणि तेलामध्ये शिजवत ठेवलाय. आणि इथे टमाटर कापताना दिसलाय. सुके खोबऱ्यानं बनवशील ना? सुके खोबऱ्यामध्ये मस्त आपण चिकन बनवणार आहोत. हे बघा, आणखी इकडे सर्व इन्ग्रेडियंट्स पण रेडी आहेत. तर आज मसाल्यासोबत आपण चिकनची पण ऑर्डर आहे, ती पण देणार आहोत. बघा, थोड्याच टायमाने आलोय आणि कांदा वगैरे शिजलाय. आणि आता आपण टाकणार आपला अस्सल आगरी कोळी मसाला, जो आता एकदम फ्रेश स्टॉक मध्ये भेटणार आहे तुम्हाला. नक्की ऑर्डर करा, पटापट आपला मसाला संपतोय आणि चांगला रिस्पॉन्स आहे. तर मागवायचं असेल तर नक्की मागवा, किंवा अशी ऑर्डर पण तुम्ही करू शकता. हे बघा, घरगुती पद्धतीमध्ये एकदम झणझणीत चिकन बनवणार आहे. मीडियम चांगलं आहे, त्यांची जास्त तिखट नको बनवू. टायमाने आलोय आणि बघा, एकदम झणझणीत. कसं वाटतंय? मस्त वाटतंय ना? कोळी मसाल्यामध्ये बनलेला आपला चिकन ग्रेव्ही. खुश होणार आपली मंडळी. वेलचीची फ्लेवर मध्ये बनलेला बघा चिकन. चला, तर चिकनची ऑर्डर झाली आपली आणि आता सर्व साफसफाई लागते. बघा, म्हणजे आपण आता मसाले बनवणार आहोत. ते भांडी तर आपली वेगळीच आहे, पण पूर्ण एकदम स्वच्छ करून आता आपण मसाले करायला सुरुवात करणार आहोत.
साफ पुसलीस नाही? नाही बघा, एकदम साफसफाई केली. नाहीतर तुम्ही म्हणाल की चिकन बनवलं तिकडेच तुम्ही कसे मसाले बनवू शकता. पण बघा एकदम स्वच्छ धुतलेली आहे. आणि भांडी पण आपण नवीन नवीन घेतलेले, वेगळ्या घेतलेल्या आहेत मसाले बनवायला. ती कढाई होती ना, हा ती कढाई होती ना ज्याच्यामध्ये आपण चिकन बनवली. आता हा बघा टोप आहे, याच्यामध्ये आपण सर्व मसाले भाजणार. आपण मसाल्याचे सर्व सामानच वेगळं ठेवलेलं आहे, त्याच्यात काही मिक्स नाहीये. तर काय टेन्शन घेऊ नका, एकदम घरगुती प्रमाणे मध्ये एकदम हायजीन मध्ये आपण बनवत असतो. हे बघा काकी आलेले आहेत. काय करतोय? धन भाजतोस नाही? हा, गेल्या टायमाला जसा आपण मसाला बनवलेला तसाच आहे नाही? काय कमी नाही नाही? मिरची वगैरे जास्ती नाही नाही, जसा प्रमाण होता तोच प्रमाण. हा हे बघा, नेहमी आपण जे काय प्रमाण आहे आपला त्याच प्रमाणामध्ये बनवत आलं. हे बघा टोटल 5-6 किलो आपल्या धना आहे. धना 100 किलो मसाल्यामध्ये 8 किलो 8 किलो आहे सांगतात. 8 किलो मी अंदाजाप्रमाणे बोलत होतो. हे बघा धना, बघा अजून आलाय धना. 8 किलो धना झालाय. धना बघितला. आता काय 6 जिरी नाही? 6 जिरी आणि जिरी सर्व मसाले भुजणार. मसाले भाजण्याची कामं सुरू आहेत. मी आलोय चिकनची ऑर्डर घेऊन. आपला मित्र आहे प्रथमेश, ऑनेस्ट ॲपच्या थ्रू गोल्ड कॉईन घेऊन चिरनेर गावामध्ये गेलेला आहे. तुम्ही ऑनेस्ट वीकली गिव्ह अवे विनरला भेटा आणि मग आपण मिरच्यांची डेकं काढताना भेटूया. नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत चिरनेर गावामध्ये. मागे बघू शकता आपल्या महागणपतीचं मंदिर आहे. आलो आहोत काशीनाथ ठाकूर, जे आपल्या वीक 11 गिव्ह अवेचे विनर आहेत. त्यांनाच आपण गोल्ड कॉईन द्यायला चाललो आहोत. तर आपल्यासोबत आहेत ते आहेत काशीनाथ ठाकूर. त्यांच्या घरी जाऊया आणि त्यांचा अनुभव काय होता, त्यांचे विचार जाणून घेऊया. पहिला मी प्रश्न विचारीन की सर्वात पहिला तुम्ही ओनेसला कुठे बघितलेलं आणि की जेव्हा तुम्ही ह्याच्यात पैसे भरत होतात तेव्हा तुमच्या मनात विचार काय होते? गेली वर्षापासून प्रणीत कोलियांचा उरणकरांच्या घरात चॅनल बघतो आणि त्या चॅनलमध्ये प्रथमेश दादांनी जी स्कीम आणली ऑनेस्ट करते त्या मी 2-3 वेळी बघितले आणि त्यांचे ब्लॉग पण बघितले. आणि त्यांनी जे गिफ्ट दिलेत ब्लॉग असो किंवा गोल्ड कॉईन आणि आयफोन, ह्या गिफ्ट बघून आम्हाला इच्छा झाली की आपण पण 499 रुपये याच्यात गुंतवायचे. 499 रुपये एवढी मोठी गोष्ट नव्हती, त्याच्यामुळे आम्ही ती रिस्क घेतली. कारण 499 छोटी रक्कम असल्यामुळं आम्ही ते 499 रुपये त्याच्यात गुंतवू. आणि दिवाळी लक्ष्मी पूजनाला 2024ला आम्ही त्याच्यात पैसे गुंतवले. आणि 2-3 महिने झाले आम्ही त्या गोष्टीचा येत नाही का आपले 499 जातील म्हणून, अशी का आपली अपेक्षा नसते. पण 2-3 महिन्यानंतर आम्हाला प्रथम दादाने कॉल केला की तुम्ही गोल्डचे विनर आहात. तेव्हा मी माझ्या मिसेसला सांगितलं की असं असं आहे, प्रथमेश दादाचा फोन आला की आपण गोल्ड कॉईन जिंकलेला. तर तिचा पण आनंद झाला आणि आम्हाला पण आनंद झाला की 499 मध्ये गोल्ड कॉईन भेटला आम्हाला. त्याचा आम्हाला भरपूर आनंद झाला. मग तुम्ही लोकांना सल्ला काय द्याल या गोष्टीबद्दल किंवा या याचं म्हणजे तुम्ही सांगितलं खरोखर ऑनेस्ट ॲप घ्या आणि त्याचे 499 गुंतवा आणि तुमचा ते रिन्यू होत जाईल. तरी तुम्हाला बक्षीस नाही लागलं तरी नंतर नेक्स्ट टाइम ते बक्षीस लागेल, कधीतरी लागेल. आणि नाहीच लागलं तर फ्री गिफ्ट आहेत त्यांच्याबरोबर. हे परत घरपोच आपल्याला फ्री गिफ्ट देते आणि कसं त्यांनी दिलेलं आहे बऱ्याच जणांना. आम्ही त्याचे ब्लॉग पण बघितले की त्यांनी फ्री गिफ्ट लोकांना दिलेलं आहे. तर नक्कीच खूप बरं वाटलं याच्याशी बोलून. आणि जोही त्यांनी सल्ला दिला, जे तुम्ही पैसे भरताय 499 ते घर देण्यापर्यंत आहेत. की घर दिलं की मग आपण जो पुढचा गिव्ह येईल मग त्याच्यासाठी नवीन हे करायचं. तर पण जोपर्यंत पण तुम्ही फक्त 499 जर विनर असा तर तुम्हाला ते काही प्राईज असेल, गोल्ड असेल किंवा आयफोन असेल तर तुम्हाला भेटेल. आणि जर पार्टिसिपेट करताय तर तुम्हाला ते फ्री गिफ्ट तर भेटणारच आहे. तर भेटूया आपण पुढच्या रविवारी. आणि धन्यवाद तुम्ही आपल्या ओनेसला सपोर्ट केल्याबद्दल. तर मित्रांनो, जो येणाऱ्या या रविवारी जो गिव्ह अवे आहे जो आपण 6 वाजता करायचो तो आपण या रविवारी 12 वाजता करणार आहोत. तर सगळ्यांनी याची नोंद घ्या आणि ज्या लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या ओनेसच्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करून द्या. धन्यवाद. चला तर ऑर्डर वगैरे देऊन आलोय आपण. आता 1:30 वाजलाय आणि ते बघताय थोड्याफार मिरच्या पण घेऊन आलोय आपण बी काढण्यासाठी. तर आई आपल्याला विचारतात की मिरचींची डेकं काढताव काय तुम्ही.
तर आपण मिरचींची डेक तर काढतोच आणि सोबत हे जी चिरफूल आहेत, चिरफूलच बोलतात ना याला, हा चिरफूल आहेत, त्याचे पण बिया पण काढत असतो आम्ही. हे बघा आता हळूहळू संपूर्ण आपण बिया काढणार आणि मग दलाला नेणार. तर नुसते मिरचींच्या डेक्यांबद्दलच कमेंट करत असतात, पण हे बघा चिरफूलच्या बिया पण आपण काढत असतो. चिरफूल चला 7:45 वाजले. दुपारचं जेवणाची डिलिव्हरी करून नंतर आम्ही मसाला दलायला गेलो, मिरच्या वगैरे पिसायला गेलो आणि आता ऑलमोस्ट सर्व झालेलं नाही उमा, एक पिशवी बाकी आहे. आणि या टायमाचा कलर बघा, विदाउट फ्लॅश लाईट आहे, बरं आहे ना कलर, मस्त आहे ना. आणि मिरच्या मस्त होत्या ना या टायमाला, एकदम नवीन माल होता आणि मस्त एकदम कलर आलाय आणि प्रॉपर मिक्स पण झालाय. 100 किलो मसाले एकदम बनवतो आपण, सोपं काम नाही आहे उमा. तिकडे जाऊन प्रॉपर मिक्स करायला लागते आपल्याला, 3-4दा मिक्स करून सर्व एकत्र, गरम मसाला, मिरची पावडर एकत्र होते, तेव्हा असे मसाले तयार होतात बघा. तर लास्ट टाइम आपली हालत खराब झालेली ना, तू एकटीने हे सर्व काम केलेलंस ना. 12 वाजलेला, 12 ने 1 वाजलेला आणि दुसऱ्या दिवशी 2 पिशवी अजून बाकी होते. मी भरतच होते. आणि पण आता आपल्या आईच्या आणि आमची एक ताई आहे आपल्या, त्यांच्या मदतीने बघा सर्व एकदम प्रॉपर 8 वाजताच कम्प्लीट होता येत आलाय. तर आपण, तर तुम्ही ऑर्डर करताय आणि तुम्हाला कोण विचारते तुमच्या जेवणामधनं, तर नक्की आपल्या आगरी कोळी मसाल्याचा रेफरन्स द्या त्यांना. आवडेल ना त्यांना पण. ऑलरेडी आता स्टेटस बघून भरपूर सारे ऑर्डर आलेत. तर स्टिकर आणि जे काय बाकीचे मसाले राहिलेत ते भरून घेऊया आणि मग जेवताना भेटूया आपण. चला, घर भरलंय अक्का, मसालेच मसाले. हे बघा कोळी किचन. 250 ग्रामची पॅकिंग पाहिजे असेल तरी पण आहे आपल्याकडे. हे बघा ऑल इंडिया डिलिव्हरी ऑप्शन सोबत. टेस्टिंगसाठी मागवताय तर हा पॅकेट मागवू शकता तुम्ही. प्रॉन्स पिक्कल पण 250 मध्ये देते ना उमा. सर्व काही आपल्याकडे 250 ग्राम मध्ये अवेलेबल आहे. नक्की मागवा इच्छा असेल तर. हे बघा अस्सल आगरी कोळी मसाला, एकदम फ्रेश नवीन स्टॉक मध्ये. तर मंडळी 8 वाजता तुम्ही घर बघितला होता कसा होता, आणि आता बघा संपूर्ण उमानी क्लिअर केला आहे. जे जागा आहेत तिथे सर्व आपण मसाले स्टोअर करून ठेवलेले आहेत. हे बघा कुठं आपण 100 किलो जे मसाले बनवले ते बघा कसे स्टोअर केले. अनाया मॅडम जेवण मागवलंय नी, कारण आज आपला पूर्ण दिवस हेक्टिक होता. 14, 15, 20 किलोच्या बॅगा उठवून 3 फ्लोअर चढणे आणि मिरच्या सुकत घालणे. माझ्या आवाजावरूनच तुम्हाला समजत असेल काय हालत आहे. मसाला भरणे खरंच. आणि सल्यूट आहे त्या दोन्ही ताईंना. हो, नाहीतर उद्याच्या आमचे 2 वाजायचे. तर या मंडळी आता जेवायला मंचुरियन, फ्राईड राईस, ट्रिपल राईस सर्व काय मागवलंय ओमाने. मला बसायची पण ताकद नाही, हालत खराब झाली आणि इतकी खरंच असं पडल्या झोप येणार.